पाकिस्तानच्या न्यूक्लिअर कमांडवर हल्ला केला नाही। किराणा हिल्सवर न्यूक्लिअर कमांड असल्याचं आम्हाला माहिती नाही, भारतीय लष्कराकडून स्पष्ट। भय बिनु होय न प्रीत, समझदार को इशारा काफी है असं म्हणत एअर मार्शल AK भारती यांचा पाकिस्तानला इशारा। भारत आणि पाकिस्तानच्या DGMOमध्ये संध्याकाळी चर्चा होण्याची शक्यता। बैठकीमध्ये भारत पाक व्याप्त काश्मीर संदर्भात चर्चा करणार। पंतप्रधान मोदींचं आज रात्री 8 वाजता संबोधन। ऑपरेशन सिंदूर नंतर मोदी देशवासियांशी संवाद साधणार। भारत पाक DGMOच्या चर्चेआधी पंतप्रधान मोदींची तीनही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत बैठक। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीला उपस्थित। ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्रोची एंट्री। पाकिस्तानच्या हालचालींवर इस्रोच्या 10 उपग्रहांची नजर। इस्रोचे अध्यक्ष V नारायणन यांची माहिती। भारतीय सैन्याने अद्दल घडवल्यानंतर पाक वटणीवर पाक लष्कराकडून रात्री सीमेवर कोणताही गोळीबार नाही। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली 32 विमानतळं पुन्हा खुली। श्रीनगरचं विमानतळ उद्या उड्डाणासाठी खुलं होणार। जम्मू काश्मीरसह आंतरराष्ट्रीय सीमेवर सध्या शांतता। भारताने दिलेल्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानकडून कालपासून गोळीबार नाही। बॉर्डरवरील गावं रिकामी, सर्वत्र शुकशुकाट। सुरक्षा दलाची परेडही बंद। नवनीत राणांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी। हिंदू शेरने हनुमान चालीसा पटने वाली, थोडे दिन की मेहमान अशा धमक्यांचे राणांना फोन। वायुदलाच्या वर्दीमध्ये भारतीय वायुसेनेच्या बेस बाहेर वावरणाऱ्या 2 जणांना पंजाबमधून अटक। सुखप्रीत सिंग आणि सूरज सिंग हवाई दलाच्या वर्दीमध्ये रेकी करत असल्याचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांची 1.5 तास तीनही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। मुंबईमध्ये काय खबरदारी घेतली पाहिजे यावर चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर। YB चव्हाण सेंटरमध्ये सहकाराचं सक्षमीकरण।